इमिडिएट पेमेंट सर्व्हिस IMPS NPCI नावाची. आता बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे आतापर्यंत. काय बघितलं? एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक ऑर्डर. इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मध्ये काय? कोर बँकिंग सोल्युशन. कोर बँकिंग सोल्युशन म्हणजे काय? असा एखादा बँकिंग सॉफ्टवेअर असेल त्याच्याबरोबर काय वेब प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने काय होईल तो चालेल. मग फिनॅकल, बॅन्सेस, कुबेर आपण पाहिलं. नंतर डिजिटल पेमेंट सिस्टम मध्ये दोन प्रकार, रिअल टाइम आणि डिले. रिअल टाइम मध्ये दोन, RTGS IMPS, आणि डिले मध्ये काय? नेफ्ट NECH नाच. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे काय? RBI चालवते कमीत कमी 2 लाख ते जास्तीत जास्त 2000 करोड पर्यंत. कॉर्पोरेट आणि मोठ्या किमतीतले व्यवहार हे काय होतात? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट मध्ये होतात, आणि ही कधी वर्किंग आवर मध्ये चालते, कोणत्याही प्रकारची फी लावली जात नाही. परंतु IMPS मध्ये काय फरक आहे बघा. RTGS मध्ये जसा फरक होता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट काय, तर फक्त काय वर्किंग आवर मध्ये. परंतु IMPS आहे ती पहिला फरक जो बघा 24/7, 24 तास 7 दिवस. म्हणजे तुम्ही मोबाईल मधून फोन पे, गुगल पे सगळं काय करत असताल ना, किंवा भीम, UPI वगैरे, हे सगळं कशावर चालतं? तरी IMPS वर चालतं. तुम्ही रात्री 12 वाजता जरी पैसे पाठवलं मोबाईलवरून, बरोबर ना, फोन पे, गुगल पे, कोणत्या ऍपवरून पाठवलं, तर हे सगळं काय होतं? IMPS. ह्याच्या मागची सिस्टम आहे ती कोणते? IMPS इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. कधी बी तुमचं एनी टाइम 24/7 हे काय असते? चालू असते. मोबाईल इंटरनेटच्या सहाय्याने काय होते? चालते. म्हणजे म्हणलं कमीत कमी किती? 1 रुपयापासून ते जास्तीत जास्त तुम्ही 2 लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता. RTGS, जसं RTGS कोण बघितलं आपण? RBI चालवते. नेफ्ट बी RBI चालवते. बघ पुढे येणार आहे. ह्याच्यासाठी IFSC कोडची गरज असते. परंतु आणि ते कोण देतं IFSC कोड? बँक देण्याचं कार्य करते. परत IMPS ला असं काय IFSC कोडची वगैरे गरज नसते. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जसं आपण बघितलं, फोन पे, गुगल पे असेल, भीम, UPI किंवा मोबाईल वॉलेट कंपन्या असतील वगैरे, हे सगळं काय करतं? देण्याचं काम करतात. पीपल पेमेंट इन्स्ट्रुमेंट, मोबाईल वॉलेट कंपन्या देखील या IMPS देण्याचं कार्य करतात. एक मिनिट. नंतर पुढची जी सिस्टम आहे ती नेफ्ट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. आता जी नेफ्ट आहे, ही नेफ्ट कोण चालवतं? RBI चालवतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नेफ्ट कोण चालवतं? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि ह्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत पैसे ट्रान्सफर केले जातात. ह्याच्यामध्ये किती रुपयापर्यंत पैसे ट्रान्सफर केले जातात? 10 लाखापर्यंत. पहिलं हे बी वर्किंग आवर मध्ये चालत होतं, परंतु 2019-20 मध्ये हे आता काय केलेलं आहे? नेफ्ट जे आहे ते 24/7 चालू केलेलं आहे. कोणतं? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. आणि दर 30 मिनिटाला सेटलमेंट होते. दर किती? 30 मिनिटाला. म्हणजे आता पैसे पाठवलं, पुढच्या 30 मिनिटांमध्ये जेवढं काय पाठवलेलं आहे ते काय होणार? पुढच्या अकाउंटवर ट्रान्सफर केलं जाणार. म्हणजे दर 30 मिनिटाला याच्यामध्ये सेटलमेंट होते. म्हणून त्याला कशामध्ये येतं? ते डिले सेटलमेंट मध्ये येतं. डायरेक्ट ऑन द स्पॉट होत नाही. कोणत्याही प्रकारची फी लागली जात नाही. पहिली लागली जात होती, पण आता काढून टाकलेली आहे. आता कोणत्याही प्रकारचे ज्यावर नॅशनल इलेक्ट्रॉनिक नेफ्ट केलं तुम्ही, तरी त्याच्यावर कोणती फी लागली जात नाही. नंतर पुढे आहे NECH, नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस. आणि नाच, नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सर्व्हिस. आणि दुसरा कोणता? नाच, नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. आता NECH काय? NECH कोण चालवण्याचं काम करतं? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नाच कोण चालवण्याचं काम करतं? NPCI. दोन्हीचं काम एकच आहे, फक्त चालवतात वेगवेगळे. नाच कोण चालवतं? NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि NECH कोण चालवतं? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ह्याच्यामध्ये बघा, पगार असतील कामगारांचे, वीज बिल असेल, प्रीमियम असेल, पेन्शन असेल, विमा, मंथली युटिलिटी बिल, परत ऑटोमॅटिकली बँक खात्यातून दिलं जाणं. म्हणजे सपोज कामगारांचं एखादी कंपनी आहे, या कंपनीत भरपूर कामगार आहेत आणि या कामगारांचा पगार करायचा असेल, मग या कामगारांचा पगार महिन्याला करावा लागतो ना. मग ही मंथली कामगारांचा आपलं काय म्हणतात, मंथली कामगारांचा पगार असेल. परत तुम्हाला महिन्याला वीज बिल भरावं लागतं, वीज बिल महिन्याला जे भरावं लागतं. पेन्शन द्यावं लागते महिन्याला,
विमा असेल, परत महिन्याला इतर जसं डिश टीव्हीचा रिचार्ज असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपाप तुमच्या अकाउंट मधनं काय होणार, पैसे कट होऊन जाणार आणि ते तुमचा रिचार्ज वीज बिल भरलं जाणार, पगार होणार, सगळ्या गोष्टी होणार. म्हणजे मंथली ज्या सर्व्हिस दिल्या जातात किंवा वीकली असेल किंवा एखाद्या 2-3 महिन्याला असेल, म्हणजे ठराविक कालावधीमध्ये ज्या सर्व्हिस वगैरे दिल्या जातात, म्हणजे एक प्रकार ठराविक कालावधीमध्ये जे पेमेंट केले जातात त्याला काय, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कोणती सिस्टम वापरल्या जातात, या 2 सिस्टम वापरल्या जातात, NECH आणि नाच, नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस. फक्त ऑपरेट वेगवेगळं करतं. नाच NPCI नावाची संस्था आणि NECS RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑपरेट करतो. आता NPCI करतो, पण आपण NPCI म्हणजे काय आहे, बरोबर? NPCI आतापर्यंत बघत होतो आपण. NPCI चा लॉंग फॉर्म काय, पहिल्यांदा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. NPCI चा लॉंग फॉर्म काय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कधीची आहे NPCI आलेली आहे, 2008 ला आलेली आहे. नफ्यासाठी न चालणारी कंपनी, म्हणजे तिला काही नफा करायचा नाही, नॉट फॉर प्रॉफिट, नफ्यासाठी चालत नाही, नफा कमवणं हा तिचा उद्देश नाही, नफ्यासाठी न चालणारी काय आहे ही कंपनी आहे, डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी आणली होती. म्हणजे एक प्रकारे काय करायचंय तर वेगवेगळ्या सेवा देतात बँक, म्हणजे वेगवेगळ्या 10 प्रमोटर बँक आल्या त्यावेळेस. 2008 ला काय केलं, वेगवेगळ्या अशा 10 प्रमोटर बँका आल्या, यांनी 100 करोड रुपये भांडवल गोळा करून काय केली, NPCI नावाची संस्था स्थापन केली 2008 साली. आता ह्याच्यामध्ये शेअर होल्डिंग बाकी इतर बँकांची सुद्धा आहे, पण त्यावेळेस फक्त 10 बँका होत्या, नंतर बाकी थोडी शेअर होल्डिंग इतर बँकांची सुद्धा आता NPCI मध्ये आहे. म्हणजे भरपूर आता शेअर होल्डिंग, भरपूर बँका आता याच्यामध्ये सामील आहेत NPCI मध्ये. मग ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी आलेली, 2008 ला आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये NPCI आपण बघितलं काय काय, चेक ट्रंकेशन सिस्टम बघितली होती आपण, बरोबर ना, चेकची जी होती ती स्कॅन इमेज पाठवायची, ही बी कोण चालवतंय, NPCI चालवते. IMPS इमिडिएट पेमेंट सिस्टम, जे आपण मोबाईलवरनं वेगवेगळे ऍप वापरतोय, ह्याच्यावरनं पैसे पाठवतोय, ही बी कोण चालवतंय, IMPS बी NPCI नावाची संस्था. ही नाच बघितली, ही नाच कोणती, नॅशनल ऑटोमॅटेड क्लिअरिंग हाऊस, मंथली बिल करायचं असेल, पगार करायचा असतील, विमा पेन्शन, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बी कोणती नाच बी कोण चालवतोय, NPCI नावाची संस्था चालवते. म्हणजे ही नफ्यासाठी न चालणारी कंपनी वेगवेगळ्या 10 प्रमोटर बँकांनी 2008 साली काय केली होती, बनवण्यात आली होती. नंतर आणखी काय चालवते NPCI ते बी आपल्याला बघायचंय, बघूया आपण एक एक. पहिलं बघा, NPCI चालवत त्याच्यामध्ये AEPS काय, आधार एनेबल पेमेंट सिस्टम, आधार एनेबल पेमेंट सिस्टम AEPS, हे बी कोण चालवतंय, NPCI नावाची संस्था चालवते, आधार एनेबल पेमेंट सिस्टम. मग काय NPCI चालवते, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये दिला जातो, DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले जातात, जो कोणी लाभार्थी. म्हणजेच काय तर मनरेगाचा पगार, आपण महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट ज्या बघितला होता, दारिद्र्य वगैरे टॉपिक घेतला होता, त्यावेळेस आपण काय केला होता, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट बघितला होता. त्यावेळेस जे कामगारांचे पगार वगैरे द्यायचे असतात, जे काम करतात तिथं, म्हणजे अनस्किल्ड लेबर असते किंवा अकुशल कामगार असतात, त्यांचे पगार देखील काय ह्या सिस्टमच्या सहाय्याने काय केलं जातात, त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात, म्हणून त्यांना काय म्हणलं जातं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. परत LPG सबसिडी दिली जाते, त्याचं अनुदान द्यायचं असेल तर त्याचा बी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंटवर केला जातो. परत शिष्यवृत्ती द्यायची असेल तर त्या डायरेक्ट अकाउंटवर दिली जाते, शिष्यवृत्ती वगैरे विद्यार्थ्यांच्या असतील वगैरे वेगवेगळ्या. ह्याच्या मागे जी सिस्टम वापरली जाते ती कोणती वापरली जाते, AEPS आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम नावाची सिस्टम वापरली जाते. आता ही बँक मित्र किंवा मायक्रो ATM, आता तुम्ही बघा जुन्या गावामध्ये वगैरे बघा, एक छोटासा एक माणूस असतो आणि तो काय करतो, छोटस त्याच्यामध्ये हातामध्ये ATM असतं, मायक्रो ATM म्हणलं जातं, आणि ते काय करत ATM मध्ये, मग त्याच्यामध्ये काय केलं जातो, ज्यांना म्हणजे जे काही लाभार्थी आहेत म्हणा, ज्यांना वरनं अनुदान वगैरे आलेले आहेत, त्यांना तिथं द्यायचं असेल तर तो मायक्रो ATM मला गावात जातो, असे दूरचे गाव असतात तिथं बँकेचे ATM म्हणा, बँकेची सोय नसते, मग अशा गावामध्ये तो जाणार, तो बँक मित्र म्हणलं जातं त्याला, तो व्यक्ती जाणार आणि तो मायक्रो ATMच्या सहाय्याने तिथं त्यांचा अंगठा वगैरे घेणार, आधार कार्डचा नंबर घेणार आणि मग तो व्यवहार करणार, बाबा किती रुपये पाहिजे, मग तो कॅश मध्ये पैसे देणार आणि ऍक्च्युअली तिथं अंगठा वगैरे त्यांचा म्हणजे त्या मशीनवर घेतला जाईल आणि मशीन मध्ये मग ते जसं ATM वर काम होतं तसंच जवळजवळ होतं, फक्त तो खिशातून काढून कॅश देणार आणि जरी भरायचं असतील तरी त्याच्याजवळ ते पैसे द्यायचे आणि तो मायक्रो ATM वर काहीतरी करत असेल तिथं तो जमा वगैरे केले जातात. म्हणजे अशा प्रकारे ही मायक्रो ATM ची पद्धत वगैरे चालते, जिथं दुर्गम भाग आहे असा, जिथं ATM ची वगैरे सुविधा नाही, अशा भागामध्ये ही मायक्रो ATM पद्धत चालते आणि त्याच्यामध्ये ही आधार एनेबल पेमेंट सिस्टमचा काय केला जातो, वापर केला जातो. नंतर भारत
बीबीपीएस काय, भारत बिल पेमेंट सिस्टम, ही बी एनपीसीआय नावाची संस्था चालते. जसं नाच वगैरे आपण बघितलं त्याच पद्धतीमध्ये ऑटोमॅटेड मंथली पेमेंट करण्यासाठी युटिलिटी बिल्स वगैरे असतील त्यासाठी काय केलं जातं, वापरली जाते भारत बिल पेमेंट सिस्टम देखील. परत एनएफएस काय, नॅशनल फायनान्शियल स्विच. नॅशनल फायनान्शियल स्विच. आता तुम्ही बघा ही एटीएम आहे, एसबीआयचं एटीएम आहे. कोणाचं एटीएम आहे, एसबीआयचं. हे एसबीआयच्या एटीएम मध्ये कोणत्या बँकेचं कार्ड तुम्ही वापरू शकता. एसबीआयचे एटीएम आहे, एसबीआयच्या एटीएम मध्ये काय करू शकता, कोणत्याही बँकेचं काय करू शकता, कार्ड तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. मग बघा एसबीआयच्या ऍक्सिसचा असू द्या, दुसरे इतर कोणता आयसीआयसीआयचा असू द्या, सगळ्या बँकेचं. मग हा सगळा डाटा कुठं जातो, एनएफएस स्विचला जातो, एनएफएस कडे जातो. कुठं जातो हा डाटा सगळा, एनएफएस कडे. म्हणजे इथं जो कोणी डाटा आहे, प्रत्येक बँकेत तुम्ही एटीएम कार्ड वापरलं, परंतु ह्या सगळा डाटा कोणाकडे झाला, एनएफएस कडे जातो. कुठला, नॅशनल फायनान्शियल स्विच कडे. आणि मग हे तिथून सॉर्ट आउट करून कुठं पाठवतं, एसबीआयचं असेल तर एसबीआयला पाठवणार, ऍक्सिसचा असेल तर ऍक्सिस बँकला पाठवणार, आयसीसीआयचा असेल तर आयसीसीआय बँकला पाठवणार, एचडीएफसीचा असेल तर एचडीएफसीला पाठवणार. ह्याच्यामध्ये जी सिस्टम किंवा हे जे वापरलं जातं कोणती, नॅशनल फायनान्शियल स्विच वापरलं जातं. म्हणजे बघा हे सांग कोण चालवतं, हे बी एनपीसीआय नावाची संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हीच काय चालवते, ही नॅशनल एनएफएस नावाची ही बी सिस्टम सुद्धा काय करते, चालवण्याचं कार्य करते. मग ह्याच्यामध्ये मी आता सांगितलं जसं एटीएम नेटवर्क आहे, एटीएमचा सगळा डाटा एनएफएस स्विचला जाणार आणि तो इकडे सॉर्ट आउट होऊन त्या बँकेला जाणार. तसंच आयएमपीआयच्या बाबतीत बी होणार. तसंच सेम युपीआय काय पुढे येईल, भीम ऍप आपण वापरतो, भीमच्या बाबतीत बी तसंच सेम, तिथला डाटा तो सॉर्ट आउट होऊन तिकडे त्या बँकेमध्ये काय होणार, जाण्याचं काम करणार. हे कशाच्या सहाय्याने केलं जातं, एनएफएस स्विचच्या सहाय्याने, नॅशनल फायनान्शियल स्विच. हे झालं एनएफएस. एनएफएस नंतर आपल्याला बघायचं युपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. एनएफएस नंतर काय, युपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हे बी कोण चालवतं, एनपीसीआय नावाची संस्था चालवते युपीआय. एनपीसीआय नावाची संस्था. ही जे युपीआय हे काय, तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी. कशाची, डिजिटल पेमेंट ऍप बनवण्याची. ह्या सगळे ऍप बनलेत ना, एसबीआयची एसबीआय बड्डी, फोन, फ्लिपकार्ट, फोन पे आली, परत गुगल पे, ह्या सगळे ऍप बनवल्याची टेक्नॉलॉजी आहे. ही सगळे ऍप बनवून देण्याचं काम करतं. हे कुठल्या प्लॅटफॉर्मवर बनवण्याचं काम केलं जातं, युपीआय प्लॅटफॉर्मवर केलं जातं. जे मोबाईल मध्ये तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे कशाच्या पेमेंट करण्याच्या, बरं का, बाकी ऍप नाहीत, कुठल्या पेमेंट करण्यासाठी जे ऍप आहे, डिजिटल पेमेंट बनवण्या ऍप, पेमेंटच्या जे ऍप आहेत सगळ्या, ह्या सगळ्या कुठे बनवल्या जातात, ह्या युपीआय प्लॅटफॉर्मवर, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आणि हे चालवण्याचं काम कोण करतं, एनपीसीआय नावाची संस्था. आणि आयएमपीएस च्या आधारावर चाललं, म्हणजे हे सगळे ऍप चालतात. म्हणजे आयएमपीएस च्या आधारावर फोन पे, गुगल पे असेल किंवा दुसरी भीम असेल, हे सगळे आयएमपीएस च्या आधारावर चालणाऱ्या काय आहेत, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस सिस्टमच्या आधारावर चालणाऱ्या सगळ्या ऍप आहेत. मग हे काय, टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे. मग युपीआय 1.0 2016 आलं, युपीआय 2.0. 2.0 काय, तर त्याच्यामध्ये थोडेसे ऍडिशन वगैरे केले असतील त्या ऍपमध्ये, आणि युपीआय 2.0 म्हणून काय केली, ती ऍप लॉन्च केली. ही कधी, 2018 लॉन्च केलेली आहे. अशा प्रकारे हे युपीआयचं दोन टेक्नॉलॉजी. नंतर भीम. भीम एक काय आहे, ऍप आहे, बरोबर. ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात ना, जवळजवळ बरेच जण वापरतात बी असतील सुद्धा. भीमचा लॉंग फॉर्म काय, भारत इंटरफेस फॉर मनी. ही कधी आली भीम, 2016 भीम आणण्यात आली. ही बी कोण चालवतं, एनपीसीआय नावाची संस्था. भीम सगळी वापरतात, जवळजवळ बरेच जण वापरतात, परंतु माहित नसतंय भीम नक्की कुणी आणली, काय आणली. आता ही भीम आहे, ही भीम सुद्धा युपीआय भीम आहे बघा. भीम मध्ये अँड्रॉइड, आयओएस, ऍपल मोबाईल असेल, हे सगळ्या मोबाईलवर काय करते, ही ऍप काम करते. नॉन स्मार्ट बेसिक फोन असेल तुमचा, पहिला नोकिया जुना आपला छोटा, त्याच्यावर सुद्धा काम करतं. ह्याच्या ऍपचं साईन जसं *#99# नंबर टाकला की तुम्ही ऑनलाईन पेमेंट तिथं काय जी प्रोसेसर आहे ती करून काय करू शकता. नॉन स्मार्ट बेसिक फोनवर देखील सुद्धा. हे झालं भीमच्या बाबतीत. थोडक्यात भारत इंटरफेस फॉर मनीच्या बाबतीत. हे एक आहे ऍप आहे, मोबाईलवर काम करते, अँड्रॉइड आयओएस मोबाईलवर. एनपीसीआय नावाची संस्था काय करते, ही चालवण्याचं कार्य करते. नंतर भारत क्यूआर कोड. आता क्यूआर कोडचा मी फोटो इमेज टाकली नाही, पण आता क्यूआर कोड म्हणजे बघा असं चौकोनी असतो, असं तुम्हाला माहितीच असेल, दुकानात वगैरे असतो, शॉपवर वगैरे असतो, वेगवेगळ्या सगळ्यांना जवळजवळ माहित असेल असं क्यूआर कोड असतो. हा स्कॅन करायचा आणि पेमेंट करता तुम्ही, ह्याला म्हणतं क्यूआर कोड. आता पहिलं काय व्हायचं बघा, फोन पेचा वेगळा क्यूआर कोड, परत दुसरा
वेगवेगळ्या एसबीआयचा वेगळा क्यूआर कोड आहे, ऍक्सिसचा वेगळा क्यूआर कोड. तुम्हाला जर त्या दुकानात गेला तर दुकानात फोन पेचा क्यूआर कोड असेल तर तुम्हाला फोन पेची ऍप असणं गरजेचं आहे. ऍक्सिसचा असेल तर ऍक्सिसची ऍप असणं गरजेचं आहे. एसबीआयची असेल तर एसबीआयची ऍप असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळे ऍपच घेऊन तुम्हाला फिरावं लागणार आहे मोबाईलमध्ये. ही सगळं झंझटच आहे. मग हे नको म्हणून काय आणला, एकच क्यूआर कोड आणला. कोणता? भारत क्यूआर कोड आणला. कधी? 2016. हे बी कोणी आणला? एनपीसीआय नावाच्या संस्थेने आणला. क्यूआर म्हणजे काय? क्विक रिस्पॉन्स. क्यूआर म्हणजे काय? क्विक रिस्पॉन्स कोड. म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच काय तर एक प्रकारे ह्या भारत क्यूआर कोड मध्ये तुम्ही कोणतं बी असू द्या, कोणत्या बी बँकेचा किंवा कोणता बी म्हणजे कोणत्या बँकेची ऍप असून तुम्ही त्याच्याजवळ फोन पे असून द्या, कोणते असून द्या, तुम्ही काय करू शकता, तो स्कॅन करून क्यूआर कोड स्कॅन केला, तो क्यूआर कोड स्कॅन केला की तुम्ही पेमेंट करू शकता. हे भारत क्यूआर कोड आहे. एकच क्यूआर कोड सगळ्या ऍपवर काय करणार, तो काम करणार. पहिली काय इंटरऑपरेबिलिटीची समस्या असायची, म्हणजे कसं पेटीएमचा क्यूआर कोड हा फोन पे मध्ये कार्य करत नसायचा. मग ही समस्या या भारत क्यूआर कोडने काय केली, सॉल्व्ह केली. भारत क्यूआर कोड आल्यापासून 2016 ला. रुपे कार्ड आलं. रुपे कार्ड कधी आणलं? 2016 ला झालं रुपे. हे बी कोण चालवतं रुपे कार्ड असेल ते बी? एनपीसीआय नावाची संस्थाच काय करते, रुपे कार्ड बी चालवण्याचं कार्य करते. रुपयेचा लॉंग फॉर्म काय? रुपी प्लस पेमेंट. रुपयेचा लॉंग फॉर्म काय? रुपी प्लस पेमेंट. रुपे हा काय जगातील 7वा पेमेंट गेटवे आहे. जसं की मास्टर कार्ड असेल, विजा असेल, युनियन पे आहे चायनाचा, हे जसं आहे तसंच हे रुपे देखील काय आहे, भारतात जगातला कसा आहे 7वा पेमेंट गेट आहे. आणि भारतामध्ये आणला गेला तो कधी? 2016 ला. हे आपलं इंडियन आहे रुपे 2016चा. 3 चॅनलवर कार्य करतं. एटीएम असेल, पॉइंट ऑफ सेल टर्मिनल मशीन, म्हणजे तुम्ही दुकानात कधी पेट्रोल पंपावर जे मशीन असतात ना बघा, तिथं कार्ड वगैरे स्क्रॅच करून ते पेमेंट पैसे देतात, दिले जातात, त्या मशीनच्या त्याला पॉइंट ऑफ सेल टर्मिनल मशीन म्हणतात. किंवा ऑनलाईन मशीन वगैरे आहेत, ह्याच्यावर हे काय करतं, रुपे काय करतं, कार्य करतं. परत आणखी कार्डचे वेगवेगळे प्रकार करतात. कार्डच्या प्रकारामध्ये मॅग्नेटिक कार्ड. मॅग्नेटिक कार्ड म्हणजे काय, याच्यामध्ये जी माहिती आहे ती मॅग्नेटिक स्ट्रीपवर असते. याच्यामध्ये 1960चं तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कधीच तंत्रज्ञान होतं 1960. माहिती चोरली जाऊ शकते, म्हणजे जुने कार्ड होते बघा ते. ह्या जुन्या कार्डवर काय होते, माहिती वगैरे चोरली जाऊ शकते. मग त्याच्यामुळे नवीन कार्ड आणले कोणते, ईएमई. ईएमई कोणते, युरोपे मास्टर कार्ड प्लस व्हिसा. हे नवीन कार्ड काय करण्यात आले, आणण्यात आले. याच्यावर चीप इन्फ्रास्ट्रक्चर विथ काय इन्क्रिप्शन वगैरे असतं, म्हणजे सेक्युर डाटा वगैरे काय होतो, राहतो याच्यामध्ये. तो डाटा चोरला वगैरे जाऊ शकत नाही. मग ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. ईएमई कॉन्टॅक्ट कार्ड असतात किंवा ईएमई कॉन्टॅक्टलेस देखील कार्ड असतात. म्हणजे कार्ड जे एटीएम कार्ड वगैरे त्याचे बी म्हणजे तसं मॅग्नेटिक कार्ड पहिले होते, त्याच्याऐवजी आता नवीन कार्ड आलेले आहेत, कोणते ईएमई वगैरे कार्ड आलेले आहेत. एटीएम. एटीएमचा लॉंग फॉर्म काय, ऑटोमॅटेड टेलर मशीन. आणि त्याचे प्रकार कोणकोणते पडतात, 4 प्रकार पडतात बघा. बँक लेबल एटीएम म्हणजे काय, ती बेल एटीएम, ते जे एटीएम आहे ती बँक स्वतः चालवते. ते एटीएम कोण करते, बँक स्वतः चालवते. त्याला काय म्हटलं जातं, बँक लेबल एटीएम. ब्राउन लेबल एटीएम म्हणजे काय, बँक एखाद्या कंपनीला वगैरे काय करते, किंवा बँक काय करते, एखाद्या कंपनीला वगैरे आउटसोर्स करते. म्हणजे बँक कोणाला तरी चालवण्यासाठी देते, बाबा आमच्या वतीने काय करा तुम्ही चालवा, परंतु त्याच्यावर लोगो कोणाचा असतो, बँकेचा असतो. त्याला त्या एटीएमला म्हटलं जातं ब्राउन लेबल एटीएम. व्हाईट लेबल एटीएम म्हणजे काय, जी नॉन बँक आहे. नॉन बँक म्हणजे जी बँक नाही अशी, म्हणजेच मुथूट फायनान्स वगैरे, गोल्ड लोन कंपन्या काय आहे नॉन बँक वगैरे, ती पुढे येईल आपल्याला, त्यावेळेस तुम्हाला समजेल नॉन बँक वगैरे म्हणजे काय आहे ते. म्हणजे नॉन बँकचं स्वतःचं काय असतं, हे एटीएम असतं. व्हाईट लेबल एटीएम असं त्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यावर लोगो वगैरे बँकेचा असतो. नंतर मायक्रो एटीएम, जे आताच मी तुम्हाला सांगितलं, गावामध्ये जाऊन तो छोटासा म्हणजे व्यक्ती असतो, तो काय करतो, दुर्गम भागामध्ये वगैरे छोटस त्याच्यामध्ये जवळ एटीएम असतं, नॉर्मल छोटं असतं, जे पिशवीत वगैरे बसल असतं. आणि मग ते घेऊन जाणार तो तिथं, मग त्यांना वरनं काय लाभ आला असेल एखाद्या योजनेचा वगैरे, तो देण्याचं वगैरे काय केलं जातं, या मायक्रो एटीएमच्या सहाय्याने कार्य वगैरे केलं जातं. ते बँक मित्र तो घेऊन फिरत असतो तिकडं गावामध्ये वगैरे. कोणाला पैसे जमा करायचे असतील ते बी केले जातात. त्याला मायक्रो एटीएम असं म्हटलं जातं. किती टाइम, 7 मिनिटं आहेत आणखी, होईल आपला बराच पार्ट. उद्या आपण हे करू पूर्ण. एमडीआर. एमडीआर म्हणजे काय, मर्चंट डिस्काउंट रेट. एमडीआर काय, मर्चंट डिस्काउंट रेट. एमडीआर ही प्रत्येक व्यापाऱ्याला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या ट्रान्झॅक्शनवर बँकेला दिली जाणारी एक फी आहे. एमडीआर काय, एक प्रकारची फी दिली जाते. आता बघा, ही पॉइंट ऑफ सेल टर्मिनल जे पेट्रोल पंपावर असतात, मगाशी मी सांगितल्या, ह्या मशीनला काय म्हटलं जातं, पॉइंट ऑफ सेल टर्मिनल मशीन म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस ह्या मशीनवर ट्रान्झॅक्शन होतं, ज्यावेळेस ह्या मशीनवर ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळेस टॅक्स लागतो, एक फी लागते. आणि ती फी आहे त्याला काय म्हटलं जातं, एमडीआर म्हटलं जातं.
जो व्यवहार ह्या मशीनवर होतो त्या कार्डच्या साह्याने त्यावेळी फी लागते, त्याला म्हटलं जातं काय, मर्चंट डिस्काउंट रेट. वेगवेगळ्या दुकानांमध्ये सुद्धा असं मशीन असतं बघा, वेगवेगळ्या शॉपमध्ये देखील हे मशीन असतं. मग त्याच्या वेळेस जी फी लागली जाते त्याला काय म्हटलं जातं, मर्चंट डिस्काउंट रेट. आणि ह्या मशीनला काय म्हटलं जातं, पॉइंट ऑफ सेल, पीओएस टर्मिनल मशीन किंवा पॉइंट ऑफ सेल टर्मिनल मशीन असं म्हटलं जातं. मग आता एमडीआर मुळे मग एमडीआर लागतोय, फी लागते बरोबर ना, आणि फी कुणाला द्यावी लागते, ह्या व्यापाऱ्याला द्यावी लागणार. आता हे व्यापारी बघा या चित्रामध्ये दिसतोय, ह्या व्यापाऱ्याला, ह्या मॅडमला काय करायचं, या काहीतरी खरेदी करण्यासाठी, कपडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत मॅडम या व्यापाऱ्याकडे. मग ह्या व्यापाऱ्याला काय करणार आहे, ह्याच्यावर एमडीआर मशीन जर ह्याच्याजवळ असेल तर एमडीआर फी द्यावी लागेल कुणाला, त्या बँकेला किंवा ते जो सर्व्हिस देणार आहे, विसा कार्ड मास्टर कार्ड आहे त्यांच्याकडे काय होणार, तिकडं सर्व्हिस टॅक्स म्हणून म्हणजे एक प्रकारे सर्व्हिस फी म्हणून काय होणार तिकडे जमा होणार. मग त्याला हे म्हणणार हे माझ्याकडून मोकळ्यातच पैसे जातात आहे, त्यापेक्षा मी काय करतो समोरच्याकडून कॅश मध्ये पैसे घेतो, म्हणजे माझा एमडीआर बी काय होणार नाही, कट होणार नाही. त्याच्यामुळे मग ही फी लागल्यामुळे एमडीआर मुळे काय होतं की व्यापारी पॉइंट ऑफ सेल टर्मिनल मशीन विकत घेण्यासाठी काय करतो, टाळत असतो. एमडीआर प्रत्येक व्यापाऱ्याला डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या ट्रान्झॅक्शनवर बँकेला द्यायला जाणारी काय एक प्रकारे फी आहे. लक्षात, एमडीआर म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल. सॉरी, कॅशलेस इकॉनॉमी. कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय, तर 2016-17ला डिजिटल पेमेंटला प्रमोट करण्यासाठी काय करण्यात आल्या होत्या, 2 समित्या बनवण्यात आल्या होत्या नोटबंदीनंतर, म्हणजे नोटबंदीच्या काळामध्ये. एक होती रतन वतल समिती, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत बनवण्यात आली होती, आणि दुसरी होती चंद्रबाबू नायडू समिती, चीफ मिनिस्टर समिती होती, कोणाच्या अंतर्गत, प्राईम मिनिस्टरच्या अंतर्गत काय करण्यात आली होती, बनवण्यात आली होती. कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय, तर कॅश विना डिजिटल ऑनलाईन सगळं, ह्या इकॉनॉमीला काय म्हटलं जाईल, कॅशलेस इकॉनॉमी असं म्हटलं जाईल. आणि यासाठी वेगवेगळ्या समिती बनवण्यात आल्या होत्या 2016-17ला. रतन वतल समिती, चंद्रबाबू नायडू समिती, त्यांनी भरपूर शिफारशी वगैरे केल्या होत्या त्यावेळेस, त्याला काही इम्प्लिमेंट वगैरे केल्या. 2019ला नंदन निलेख आणि डिजिटल पेमेंट समिती, म्हणजे नंदन निलेख आणि समिती देखील कोणी आरबीआयने ही काय केली होती, गठीत केली होती, आरबीआयच्या अंतर्गत बनवण्यात आली होती. मानव संसाधन मंत्रालयाने वित्तीय साक्षरता अभियान वगैरे सुरू केलं होतं, म्हणजे कॉलेजची मुलं वगैरे जे आहेत ती काय करतील, शाळेच्या घरोघरी जाऊन लोकांना वित्तीय साक्षरता देण्याचं काय करतील, कार्य करतील, बँक खातं उघडा वगैरे असं तसे सगळ्या गोष्टी सांगण्याचं कार्य करतील वित्तीय साक्षरता अभियानाच्या अंतर्गत. अशा प्रकारे कॅशलेस इकॉनॉमी हा टॉपिक आपला काय झाला, संपला गेला. म्हणजेच काय काय बघितलं मी थोडक्यात रिवाइज करतो, आपले थोडा 4 मिनिटच राहिलेले आहेत आपल्यासाठी. इलेक्ट्रॉनिक्स ऑर्डर मध्ये सुरुवातीपासून बघा, बँक मनी पासून आपण रिवाइज करू. बँक मनी म्हणजे काय, तुमचा बँकेमध्ये पैसा आहे, त्याच्यासाठी यांनी काय केलं जातं, पेपर ऑर्डर तयार करू शकता किंवा दुसरं काय इलेक्ट्रॉनिक ऑर्डर तयार करू शकता. इलेक्ट्रॉनिक ऑर्डर, पेपर ऑर्डर मध्ये जसं चेक असेल, डीडी असेल, हे तुम्ही जनरेट करू शकता. त्याच्याविषयी आपण चेक विषयी त्याचे प्रकार असतील, चेक विषयी थोडक्यात आपण काय केली माहिती वगैरे बघितली होती. चेक ट्रंकेशन सिस्टम म्हणजे काय हे आपण काय केलं होतं, समजून घेतलं होतं. नंतर इलेक्ट्रॉनिक ऑर्डर म्हणजे कसं, ऑनलाईन पेमेंट. मग ऑनलाईनच्या मध्ये काय काय कोणकोणत्या सिस्टम आहेत वेगवेगळ्या, त्या बघितल्या, समजून घेतल्या. आपण इलेक्ट्रॉनिक ऑर्डर मध्ये आपण बघितलं कोर बँकिंग सोल्युशन म्हणजे काय पाहिलं. नंतर डिजिटल पेमेंट सिस्टम, त्याच्यामध्ये 2 प्रकार, रिअल टाइम सेटलमेंट, डिले सेटलमेंट, आरटीजीएस, आयएमपीएस, नेफ्ट, एनईसीएच, नाच वगैरे. मग ह्या आरटीजीएस मध्ये आपण काय पाहिलं, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट मध्ये आरबीआय ऑपरेट करते कमीत कमी 2 लाखापासून ते जास्तीत जास्त किती 2000 करोडपर्यंत कॉर्पोरेट किंवा मोठ्या किमतीतील व्यवहार इथं होतात. आणि वर्किंग आवर मध्येच आरबीआयचे चालू असते, फी वगैरे कोणत्या प्रकारे चालू लागत नाही. ही आयएमपीएस, एनपीसीआय नावाची संस्था वगैरे ऑपरेट करते, चालवते. याच्याविषयी आपण काय बघितलं, नेफ्ट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर विषयी बघितलं. एनईसीएच, नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, नाच विषयी आपण पाहिलं. एनपीसीआय नावाची संस्था आहे तिच्याविषयी बघितलेलं आहे. एईपीएस, आधार एनेबल पेमेंट सिस्टम म्हणजे काय. बीबीपीएस, भारत बिल पेमेंट सिस्टम. एनएफएस, नॅशनल फायनान्शियल स्विस. यूपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. परत बीएम, भारत इंटरफेस फॉर मनी 2016चा. परत भारत क्यूआर कोड, रुपे डेबिट कार्ड जे आपला येते रुपीचं. नंतर कार्डचे प्रकार, जे पहिले मॅग्नेटिक कार्ड असे त्याच्याऐवजी आता कोणते आले, ईएमए कार्ड आलेले आहे, त्याच्यावरची इन्फ्रास्ट्रक्चर इन्फेक्शन वगैरे आहे. नंतर एटीएम, ऑटोमॅटिक टेलर मशीन, त्याचे वेगवेगळे प्रकार जे 4 आहेत मुख्य प्रकार ते बघितले. एमडीआर, मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे काय, कॅशलेस इकॉनॉमीला प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या समिती कोणकोणत्या बनवण्यात आल्या होत्या. आणि तिथपर्यंत आपला काय झाला पार्ट आपण पाहिलेला आहे. थोडक्यात 2 मिनिट आहेत, 2 मिनिटांमध्ये तुमचे डाऊट तर काय होऊ शकत नाहीत.
पण तरी पण विचारा, नंतर मग उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही ते डाऊट वगैरे घेतले जातील. उद्याच्या लेक्चरला आपण आभासी चलन बघूया आणि नंतर पुढचा टॉपिक आपण काय करू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI हा टॉपिक आपण सुरू करणार आहोत उद्याच्या लेक्चरला. विचारा तुमचे डाऊट वगैरे काय असतील तर. एक मिनिट आहे, आणखी माझे तुमचे डाऊट काय होणारच नाहीत. भारत बिल पेमेंट सिस्टम एवढं काय महत्वाचं नाही, ते जसं नाच चालतं तसं त्या प्रकारे ते जवळजवळ चालतं. भारत बिल पेमेंट सिस्टम BBPS दाखवा म्हणताय का? अच्छा.